नमस्कार मित्रांनो, कोकण फॅमिली या माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी वैभव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत करतो. कसं आहेत मित्रांनो, तुम्ही ठीक आहात ना? आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. तर मित्रांनो, मी सध्या आता जॉबला चाललोय. वालावलकर डेरॉन हॉस्पिटलमध्ये मी जॉबला आहे. आणि जॉबला जात असताना कामावर जात असताना आजूबाजूला एक सुंदर अशी अशी भात शेती सुद्धा आहे. आणि फार दुर्मिळ आताची जर मग कोकणातली शेती म्हटलं तर फार दुर्मिळ शेती आहे, भात शेती आहे. फार कमी पाहायला मिळते कारण खूप अशी आता शेती आहे. काही गावात खूप ओसाड होत आहेत. कारण नेहमी होणारं रोजचं जे स्थलांतर आहे रोजगार करता, तर ते खूप मोठ्याने खूप मोठं होतं. खूप झपाट्यानं होत आहे स्थलांतर. त्यामुळेच आता भात शेती फार दुर्मिळ होत चालली. तरी सुद्धा आपल्या इथल्या सावर्डे गाव चिपळूण तालुक्यामधील सावर्डे गावामध्ये शेती, भात शेती म्हटलं तर अजूनही प्रामुख्याने ती केली जाते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही भात शेती आहे. त्याचं कारण असं आहे की इथलं जे हॉस्पिटलमुळे जे स्थलांतर थोडं रीतीनं थांबलंय. कारण काही लोकांना इथे जॉब मिळालेत. कारण कोकणातलं नंबर वन हॉस्पिटल हे वालावलकर डेरन हॉस्पिटल असल्यामुळे येथे आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही बघाल तर शेती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. भात शेती केली जाते. याचं एकमेव कारण असं की स्थलांतराचा जो म्हणावा आपण टक्का म्हणावा इथल्या गावामधला आजूबाजूच्या परिसरामधला थोडासा कमी आहे. जास्त भरमसाठ नाहीये. कारण इथे एक हॉस्पिटल म्हणून रोजगार इथल्या स्थानिकांना प्राप्त झाले. त्याच्यामुळे भात शेती आपल्याला पाहायला मिळते. तर चला तर पाहूया मित्रांनो, एक सुंदर अशी भात शेती आहे पाहायला मिळेल. चला तर पाहूया. तर मित्रांनो, सध्या कोकणात ऊन पावसाचा खेळ आता या श्रावण महिन्यामध्ये चालू आहे. आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, खूप अशी दूरवर पसरलेली ही भात शेती आहे. आणि खूप येताना जाताना आम्ही पाहताना खूप छान वाटतं. तर उद्देश म्हटलं मला याच्यावरती छानसं एक व्हिडिओ बनवूया. माझ्या मागे पाहू शकता, पूर्णपणे असं बघाल ना, पूर्ण अशी भात शेती आहे. तर मित्रांनो, इथेच आपण थांबूयात. मला ऑफिसला जायला सुद्धा उशीर होतो आहे. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आजचा हा आवडला असेल तर कृपया लाईक करा, कमेंट देखील करा. आणि या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.